नाडीला सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून स्वाधिष्ठान चक्र म्हणजे नाभीच्या 4 बोटं खाली दोन्ही हात ठेवा. स्वाधिष्ठान चक्र आणि पौर्णिमा याचा जवळचा संबंध, कारण पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण प्रकाश आणि पूर्ण क्षमतेने आपल्याला हा चंद्रप्रकाश मिळतो. आज आहे भाद्रपद शुक्ल पौर्णिमा. डोळे बंद करून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे नाभीच्या 4 बोटं खाली आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, या चक्राच्या आधी देवता ब्रह्मदेव ज्यांनी या ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि वरुण देवता ज्यांचा संबंध आहे जलतत्वाशी, असे मानण्यात येते की आपल्या शरीरामध्ये जे जल आहे त्याचे प्रमाण 70% आहे. म्हणजे जास्तीत जास्त जल आपल्या शरीरामध्ये आहे. या सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामधली विसर्जनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपल्या शरीरातल्या जलतत्वाचा संबंध या पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र सगळ्या नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आता बंद डोळ्यांमधून आपल्या आई वडिलांना बघायचे. आपला जेव्हा जन्म झाला असे मानण्यात येते की खूप पुण्य केल्यानंतर ही मनुष्य योनी आपल्याला प्राप्त झालेली आहे. पुण्यात्मा आपले आई आणि बाबा ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे. आपल्या आई वडिलांना आज्ञाचक्रातनं बघायचंय, म्हणजे बंद डोळ्यांमधनं बघायचंय. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या वैश्विक शक्तीच्या मार्गावर आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. या जगामध्ये आपले पहिले गुरु ज्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. खूप आभार मानायचे आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला. कल्पना करायची आजच्या पवित्र दिवशी भरभरून आपल्या आई वडिलांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. जलतत्वाचे खूप आभार मानायचे. या जलतत्वाचा संबंध आहे पौर्णिमा ह्या पवित्र दिवसाशी. असे मानण्यात येते की ज्या वेळेस अमावास्या पौर्णिमा असते त्यावेळेस आपले मन जास्त हळवे होते किंवा चंचल होते. चंद्रनाडी डाव्या बाजूच्या नाकपुडीद्वारे आपल्या अंतर्मनाला शीतलता मिळत आहे. या क्षणाला आपण खूप शांत आहोत, निर्विचार आहोत. ब्रह्मदेवांमुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे आणि ह्या उत्पत्तीतनं आपला जन्म झालेला आहे. खूप आभार ब्रह्मदेव, वरुण देवता, आपले आई बाबा, जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे खूप आभार. चंद्रग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचे. कल्पना करा पौर्णिमेचा सुंदर असा पांढरा स्वच्छ प्रकाश असलेला चंद्र. त्या चंद्रप्रकाशात आपण बसलेलो आहोत. चंद्राची शीतलता आपल्या या पवित्र मनाला मिळत आहे. स्वच्छ पांढरा प्रकाश आपल्या अंगावर पडलेला आहे. प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः.
विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र. आज पौर्णिमेच्या दिवशी आपण खूप भावनिक झालेलो आहोत. आपल्या अंतर्मनामध्ये विविध भाव उठत आहेत, पण तरी सुद्धा आपण खूप शांत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे. ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे. बघा, हा जन्म असं मांडण्यात येते. या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. पूर्ण लक्ष आता श्वासाकडे घेऊन या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. या ठिकाणी श्वासाला रोखायचं आहे. श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे. श्वासाला रोखायचे आणि मग सावकाश श्वास सोडत विविध बीजमंत्रांचं आपण उच्चारण करणार आहोत. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना वम ह्या बीजाक्षरचं उच्चारण करायचंय. आता आपल्या कल्पनेमधून बंद डोळ्यांमधून स्वाधिष्ठान चक्रावर केशरी रंगाचे 6 पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 6 पाकळ्यांच्या फुलांच्या मधल्या गाभ्यावर आहे बीजाक्षर वम आणि बाकी अनुक्रमे 6 पाकळ्यांवर जी उपबीज मंत्र आहे त्याचे आपण उच्चारण करणार आहोत. आपल्यामध्ये असलेल्या विविध कला गुणांशी संबंधित असलेले हे चक्र आपल्यामध्ये असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने या ब्रह्मांडामध्ये जी चराचर सृष्टी जिचे संकलन होत आहे, पोषण होत आहे, त्या दिव्य शक्तीला आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिव्य शक्तीचा प्रकाश आज केशरी आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शक्तीचे बीजमंत्रांद्वारे. वम हातातनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. अनुक्रमे आपण आता एक एक उपबीज मंत्रांचं उच्चारण करणार आहोत. बम मम भम यम रम लम या चक्रामध्ये असलेला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपल्या दोन्ही किडन्या, त्याला जोडून असलेला प्रत्येक अवयव, प्रत्येकाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे, जलतत्वाचे, ज्याद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत. त्याचबरोबर नको असलेले विचार उच्च वासाद्वारे बाहेर निघून गेलेले आहेत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती, एक पवित्र आत्मा
प्रत्येक क्षणाला आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर म्हणजे पाठीमागच्या बाजूने पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. आज्ञाचक्रामधनं बंद डोळ्यांमधून मूलाधार चक्रावर 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र आधिदेवता श्री गणेशा यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या वैश्विक शक्तीद्वारे विविध देवी देवता ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या चक्रांशी, प्रत्येक सूक्ष्म अवयवांशी, बंद डोळ्यांमधून दोन्ही पायांना बघायचे. दोन्ही पायांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपली पावले, त्यातले सूक्ष्म बोट, टाचेचे हाड, गुडघ्याखालचा भाग, मग कमरेखालचा भाग, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना, प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जी अनादी कालापासून ऋषी मुनींपासून आपल्या धर्मामध्ये आहे. त्या ऋषी मुनींचे खूप आभार मानायचे. विविध युग होऊन गेली, त्या विविध युगांचे खूप आभार मानायचे. प्रत्येक युगामध्ये वैश्विक शक्ती तिचे अस्तित्व होतेच. त्यानंतर गौतम बुद्धांद्वारे या शक्तीचा प्रसार झाला आणि जो अजूनही होत आहे. गौतम बुद्धांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम मनी पद्मे हम हा शांती मंत्र, त्याद्वारे त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. गौतम बुद्धांचे खूप आभार मानायचे. च्या शेवटच्या काळामध्ये रेकी या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीला ज्यांनी परत सगळ्या जगाला माहिती करून दिली, असे रेकीचे जनक डॉक्टर मिकाओ सुई यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. रेकीचे ग्रेट गुरु, त्यानंतर त्या लिनिएजमधला प्रत्येक गुरु, आपल्या ग्रेट रेकीच्या मास्टर वासंतीताई यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. आजपासून सुरू झालेला पितृ पंधरवाडा, पित्रांच्या स्वरूपामध्ये असलेले आपले रेकी मास्टर, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या दिव्य शक्तीचा ज्यांच्यामुळे शोध लागला आणि त्याद्वारे आपले हे आयुष्य एकदम मंगलकारी झालेले आहे, खूप आभार मानायचे सगळ्या रेकी गुरूंचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली, ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही देवता ज्यांच्यामध्ये आहेत, त्या दत्तगुरु महाराजांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. पौर्णिमा ह्या पवित्र दिवसाचा संबंध दत्तगुरु महाराजांशी. कल्पना करायची आपल्या सगळ्या रेकी गुरूंचे, दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहे.
ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सगळ्या गुरूंचे खूप आभार. प्रत्येक क्षण महत्त्वाचा, प्रत्येक गुरु खूप महत्त्वाचे. आपण ज्या गुरूंना मानतो त्या गुरूंना आज्ञाचक्रातनं बघायचे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर आपला पूर्ण विश्वास, त्याप्रमाणे साधना आणि त्याप्रमाणे समर्पण या शक्तीला, आपल्या गुरूंना. मूलाधार चक्रावर आपले लाडके बाप्पा विराजमान झालेले आहेत. मूलाधार स्थितोऽसि नित्यम. पृथ्वी तत्व स्वरूपामधील ही देवता, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. त्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. खूप आभार मानायचे. पृथ्वी ग्रहाचे, गणपती बाप्पांचे विविध बीजमंत्रांद्वारे 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मधल्या गाभ्यावर आहे लम बीजाक्षर आणि बाकीचे उपबीज मंत्र, त्याचं उच्चारण करायचंय. लम वम शम शम सम. पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे, यात पवित्र धरणी मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय या धरणी मातेमुळे आपली झालेली आहे. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार. आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. आता कल्पनेमधून पिवळ्या रंगामध्ये 10 पाकळ्यांचे फूल ह्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 10 पाकळ्यांच्या फुलाच्या मध्ये आहे रम बीजाक्षर आणि अनुक्रमे बाकीची बीजाक्षर, ज्याद्वारे आपल्याला ऊर्जा मिळत आहे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, जेव्हा आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करतो, त्याद्वारे विविध आजारांपासून एकदम आपण लांब राहतो
आणि त्याद्वारे या आयुष्यामध्ये आवश्यक असलेले यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती आपल्याला होत आहे. खूप आभार मानायचे श्री विष्णू, श्री महालक्ष्मी, या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, ज्यांच्याद्वारे ही सगळी सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे, त्या सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. या चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे अन्नाचे पचन होऊन विविध घटक आपल्या रक्तामध्ये शोषल्या जात आहेत. शरीर यंत्रणा अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार प्रत्येक सक्षम अवयवांचे. रमद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम अग्नी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार अग्नी तत्वाचे. श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्र म्हणजे छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. कल्पनेमधून इथे 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे आधिपत्य करत आहेत आपल्या शरीरामधल्या विविध वायूंवर, ज्याद्वारे शरीरातले वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. आज्ञाचक्रामधनं अनाहत चक्रावर हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिव आणि शक्ती म्हणजे देवी पार्वती यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्याचबरोबर हनुमानजींना आज्ञाचक्रातनं बघायचे. शक्तीची देवता, युक्तीची देवता यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपले हे जीवन सुकर झालेले आहे. खूप आभार मानायचे मारुती रायांचे. बीजाक्षर यम द्वारे यम बारा पाकळ्या, त्याच्यावर असलेले एक एक उपबीज मंत्र, त्याचा आपण उच्चारण करणार आहोत. त्याद्वारे आपल्या हातामधनं जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय. कम खम गम घम डम चम छम जम झम
ज्ञं टं ठं रक्तशुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव आपले सक्षम हृदय, त्याला जोडून असलेली दोन्ही फुफ्फुसे, त्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. सक्षम हृदयाचे, दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार. भरभरून प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या शरीरभर हा प्राणवायू पोहोचत आहे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. सगळ्यांबद्दल आपण फक्त सतत चांगले विचार करत आहोत. आपण सगळेजण ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहोत. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या स्वतःचे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य आपण सुकर करत आहोत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहेत. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम चक्राचे. आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे नेहमी आनंदी राहायचे, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. ज्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील. ज्यावेळेस आपल्यावर संकट येते त्या संकटाला अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. आपल्यापेक्षा कितीतरी दुःख बाकी लोकांना आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे आभार मानायचे. यम द्वारे यम शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मध्यस्थानी ठेवा. कल्पनेमधून सुंदर असा आकाशी प्रकाश या चक्रावर बघायचा आहे. कल्पना करायची आहे 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल इथे उमललेले आहे. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य जन्माद्वारे आपण आपल्या स्वतःचे कल्याण करत आहोत. या जगामध्ये येताना आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये. जाताना काहीही घेऊन जाणार नाहीये. येऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद, जे भरभरून या दैवी ब्रह्मांडीय शक्तीमुळे आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व, आणि या आकाश तत्वाचा संबंध आहे या विशुद्ध चक्राशी. आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. अन्नाची शुद्धता, त्याचबरोबर आपण अखंड नामस्मरण करत आहोत, ज्याद्वारे आपण जर कोणाला दुखावलं असेल किंवा आपल्याद्वारे आपण जर कोणाद्वारे दुखावलं गेलो असेल किंवा आपल्याद्वारे कोणी दुखावलं असेल तर ह्या नामस्मरणाद्वारे त्या कर्मापासून आपण शुद्ध होत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. खांद्याच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. आपले दोन्ही खांदे ज्या ठिकाणी असे मानण्यात येते की देवांचे देवदूत चित्रगुप्त
आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. त्या चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत. भरभरून अन्नदान, द्रव्यदान आपल्या दोन्ही हातांनी होत आहे. खूप आभार मानायचे ह्या कर्मेंद्रियांचे विविध बीजमंत्रांद्वारे. हम पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्यावर घेऊन या. त्या पाठीच्या कण्याला आकाशी प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. या 16 पाकळ्यांमधील विविध पाकळ्यांवर असलेले उपबीजमंत्र त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. लं लों ए ऐं ओ औं आहा खडीमध्ये विविध बीजमंत्रांचा आपण उच्चारण करत आहोत. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे. आपल्या सक्षम दोन्ही हातांचे, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. कल्पनेमधून आज्ञाचक्रावर गर्द निळ्या रंगाचे 2 पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 2 पाकळ्या म्हणजे आपल्या स्वतःशी संबंधित सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र. आपल्या सगळ्या रेखीच्या गुरूंना बघा, आध्यात्मिक गुरूंना बघा. सगळ्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. गर्द निळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. या चक्रावर गर्द निळ्या रंगामधील 2 पाकळ्यांचे फूल बघायचे. त्या 2 पाकळ्यांवर असलेले बीजमंत्र त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना या बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. क्षम हम आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव, आपले दोन्ही डोळे, चेहऱ्यावरचा सूक्ष्म अवयव, इथे कार्यरत असलेली ग्रंथी, प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपल्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत.
सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगले मंत्र, चांगले स्तोत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. या चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे. बीजमंत्र ओम द्वारे. चांगल्या आणि सक्षम श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रावर ठेवा. असे मानण्यात येते की या ब्रह्मांडाची दिव्य शक्ती, तिचा प्रवेश टाळूच्या मधल्या भागातनं आतमध्ये होत आहे. चैतन्य रूपी ही ऊर्जा भरभरून आपल्या शरीरभर वाहत आहे. आता बंद डोळ्यांमधून जांभळ्या रंगाचे टाळूच्या मध्यस्थानी फूल बघण्याचा प्रयत्न करा. सहस्त्र पाकळ्या असलेले जांभळ्या रंगाचे फूल, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे सुंदर असा पिवळा प्रकाश. हा पिवळा प्रकाश म्हणजे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीशी संबंधित. खूप आभार मानायचे या दिव्य प्रकाशाचे. ब्रह्मांडातील या मंगलकारी शक्तीचे आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. 2 बीजमंत्र या चक्राचे आहेत, ती आहेत सम आणि हम. आणि मग मूळ बीजमंत्र ओमचा आपण उच्चारण करणार आहोत. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. सम हम अतिशय महत्त्वाची असलेली ही 2 बीजमंत्र, ज्याद्वारे आपले मूलाधार चक्र, विशुद्ध चक्र, सहस्त्रहार चक्र एकदम जागृत झालेले आहे. खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या प्रत्येक शक्तीचे. असे मानण्यात येते की जेव्हा या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यावेळेस ओम हा नाद ब्रह्म तयार झाला. खूप आभार मानायचे ओम ह्या नाद ब्रह्माचे. सगळ्यांनी आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखायचे आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं मृदुंगाच्या स्टाईलमध्ये सगळ्यांनी उच्चारण करायचे. एका श्वासामध्ये आपल्याला जितक्या वेळा ओम म्हणता येईल तेवढा म्हणायचा आहे. खूप आभार परमतत्वाचे, शिवतत्वाचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ चंद्रप्रकाशात स्वतःला बघायचे. खूप आभार मानायचे ह्या पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या.
आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. खूप आभार मानायचे या ईश्वरी तत्वाचे, आजच्या सुंदर दिवसाचे, या क्षणाचे, तुमच्या सगळ्यांचे, चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.